नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, कृपया हा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रहो, आज आपण बोलणार आहे एका राजकीय नेत्याच्या प्रवासाबद्दल. एखाद्या नेत्याचा प्रवास कसा हळूहळू प्रगल्भतेकडे जात असतो आणि प्रगल्भतेकडे जात असताना येणाऱ्या महत्त्वाच्या वळणावरही तो नेता कशा रीतीनं स्वतःची दिशा ठरवतो, दिशा बदलतो आणि आपला एक प्रवास निश्चित दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतो, या संदर्भात बोलणार आहोत. या नेत्याचं नाव आहे सतेज उर्फ बंटी पाटील. सतेज पाटील हे राज्याचे राज्यमंत्री होते. गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे होतं. कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे ते नेते आहेत. खरं तर सतेज पाटील यांना डी.वाय. पाटील यांचा राजकारणातला समृद्ध असा वारसा आहे. म्हणजे डी.वाय. पाटलांचा समृद्ध वारसा घेऊन सतेज पाटील राजकारणात आलेले आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ते राजकारणात सक्रिय आहेत आणि सार्वत्रिक राजकारणातली त्यांची वाटचाल सुरू झाली ती साधारण 1999 साली. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढवली ती 2004 साली. पण 2004 सालच्या या निवडणुकीची तयारी त्यांनी 1999 साली सुरू केलेली होती आणि 1999 सालापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. ते आज तागायत अखंडपणे. अनेक वळणं आली, अनेक अडथळे आले, पण हे अडथळे पार करून प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून सतेज पाटील पुढं निघालेले आहेत. आपल्या एका विशिष्ट ध्येयाकडे पुढं निघालेले आहेत. त्यातही पुन्हा काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा, ही विचारधारा पुढं घेऊन ती पुढं नेण्याचा ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. हे त्यांच्या प्रवासातलं मला जाणवलेलं महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्यांनी विधानसभेचा आखाडा निवडताना पहिल्यांदा आपला प्रतिस्पर्धी निश्चित केला. करवीर विधानसभा मतदारसंघ हा तो मतदारसंघ आणि प्रतिस्पर्धी त्यांचे होते दिग्विजय खानविलकर. दिग्विजय खानविलकर ही केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातलीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातली एक बडी आसामी होती. काँग्रेसच्या राजकारणात थेट दिल्लीपर्यंत ज्यांचे संबंध होते, चांगला संपर्क होता, असे दिग्विजय खानविलकर. म्हणजे थेट दिल्लीपासून ते आपल्या मतदारसंघातल्या गावागावापर्यंत, घराघरापर्यंत संपर्क असलेले दिग्विजय खानविलकर 25 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले, 5 वेळा विधानसभेवर निवडून आलेले दिग्विजय खानविलकर. त्यातही 5 वर्षे ते राज्यमंत्री होते आणि अखेरची 4.5 वर्षे ते राज्याचे आरोग्यमंत्री होते. असा हा एक बडा नेता. या बड्या नेत्याच्या विरुद्ध सतेज पाटील यांनी मैदानात उतरायचं ठरवलेलं होतं. 2004ची निवडणूक होती, पण 1999ची निवडणूक संपली. त्या निवडणुकीपासून सतेज पाटील यांनी तयारी सुरू केलेली होती आणि प्रत्यक्ष 2004चं मैदान आलं. त्या मैदानात त्यांनी दिग्विजय खानविलकर यांच्यासारखा एक मोठा प्रतिस्पर्धी असलेला, पुन्हा दिग्विजय खानविलकर नुसतं नाव मोठं नव्हतं तर आरोग्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी कोल्हापुरात CPR रुग्णालय असेल किंवा अन्य आरोग्य सुविधांच्या संदर्भात असेल प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं होतं. कोल्हापूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेलं होतं. कामाचा डोंगर उभा केलेला नेता, जनसंपर्क असलेला नेता. पण अशा नेत्याला टक्कर देताना सतेज पाटील पहिली 5 वर्षे गावागावात पोहोचले, घराघरापर्यंत पोहोचले. आपल्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावातल्या छोटातला छोटा कार्यक्रमही त्यांनी कधी चुकवला नाही. याच काळात दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते आणि मंत्री असल्यामुळं त्यांचा मतदारसंघाशी असलेला, तळागाळातल्या माणसांशी असलेला संपर्क कमी होत होता. याची जाणीव खानविलकरांना होत नव्हती. ते आपला लोकसंपर्क आहे, आपण 25 वर्षे लोक आपल्यासोबत आहेत आणि आता ते आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, असा एक फाजील आत्मविश्वास खानविलकरांच्याकडे होता. आणि सतेज पाटील अत्यंत सावधपणे, अत्यंत चतुरपणे गावागावात जाऊन व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित करून आपलं एक नेटवर्क उभं करत होते. आणि त्यांच्या या चालीमुळं, या
गावागावात पोहोचण्याच्या त्यांच्या या 5 वर्षे केलेल्या कामामुळं 2004च्या निवडणुकीत त्यांनी दिग्विजय खानविलकर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला. दिग्विजय खानविलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळं सतेज पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. त्यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षानं सुद्धा पाठिंबा दिलेला होता, कारण भारतीय जनता पक्षाला इथं काँग्रेसचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता असलेल्या दिग्विजय खानविलकरांना हरवायचं होतं. दिग्विजय खानविलकर यांचे राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी असलेले महादेवराव महाडिक हे त्यावेळी सतेज पाटलांच्या सोबत होते. आज बघा 2004 आणि आज 2024 20 वर्षात चित्र किती बदललेलं आहे. म्हणजे ज्या दिग्विजय खानविलकर यांचं राजकीय साम्राज्य सतेज पाटील यांनी संपवलं, त्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरी महाराजी छत्रपती यांची उमेदवारी सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून दिलेली आहे. आणि 2004 साली सतेज पाटील यांच्यासोबत असलेले महाडिक, त्यावेळी महादेवराव महाडिक होते, आज त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक आणि पुत्र अमल महाडिक, अशी ही दुसरी पिढी आहे. तर महाडिक सतेज पाटील यांच्या विरोधात आहेत. म्हणजे राजकारणातलं चित्र कशा रीतीनं बदलत असतं पूर्णपणे हे 20 वर्षात कोल्हापूरच्या या राजकारणानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे महाडिक, छत्रपती आणि सतेज पाटील असा हा ट्रायंगल पूर्णपणे वेगळा झालेला आपल्याला दिसतो. 2004ची निवडणूक सतेज पाटील यांनी जिंकली, 2009ची निवडणूक सतेज पाटील यांनी जिंकली. 2009च्या निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला. अत्यंत महाडिक आणि सतेज पाटील हा संघर्ष प्रचंड टोकाला त्या 5 वर्षात पोहोचलेला होता आणि त्या अत्यंत अटीतटीच्या संघर्षाच्या निवडणुकीत सुद्धा सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक लागली आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून या दोघांच्यामधील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसचे असलेल्या सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचं काम करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं सांगितलं. पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश मानून सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचं काम केलं. धनंजय महाडिक खासदार झाले. काही महिन्यात विधानसभेची निवडणूक लागली आणि सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. म्हणजे काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांनी मदत केली असताना सुद्धा लगेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या विरुद्ध आपल्या घरातला उमेदवार दिला आणि त्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. मला वाटतं सतेज पाटील यांच्या राजकीय आयुष्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. 2014च्या निवडणुकीत अमल महाडिक यांच्याकडून झालेला पराभव हा सतेज पाटील यांच्या राजकीय आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. त्या पराभवानंतर सतेज पाटील पूर्णपणे बदलले. म्हणजे सुरुवातीची उमेद, एक तारुण्यातला जोश आणि त्यात असलेलं मंत्रिपद यामुळं काहीसा स्वभाव जे कुठल्याही राजकीय नेत्याच्या बाबतीत आपण घडतो. मी अगदी शरद पवारांच्यापासून देवेंद्र फडणवीसांच्यापर्यंत हे बघितले. तुम्हाला कधी कधी प्रचंड अशी सत्ता मिळाल्यानंतर ती सत्ता पचवण्याची क्षमता नसते आणि त्यातून काही चुका घडत जातात. मला वाटतं 2009 ते 2014 या काळात सतेज पाटील यांच्याकडून असं त्यांच्या वर्तन व्यवहारात थोडा बदल झालेला होता आणि त्याचा फटका त्यांना बसलेला होता. लोकांशी असलेल्या संपर्काच्या बाबतीत काहीतरी असं त्रुटी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याचा फटका त्यांना बसलेला होता. पण 2014चा पराभव हा सतेज पाटील यांच्या राजकीय आयुष्याला महत्त्वाचं वळण देणारा ठरला. या पराभवानं सतेज पाटील यांना पूर्ण बदलून टाकलं. म्हणजे सतेज पाटील 2014च्या आधीचे सतेज पाटील आणि 2014च्या नंतरचे सतेज पाटील यात खूप मोठं अंतर होतं, खूप फरक होता. ज्यांनी सतेज पाटील यांचं राजकारण, सतेज पाटील यांचं एकूण राजकारणातला वावर जवळून बघितलं आहे त्यांच्या हे लक्षात येऊ शकेल की 2014च्या आधीचे सतेज पाटील आणि 2014 नंतरचे सतेज पाटील यात फार मोठा असा फरक आपल्याला दिसतो. पण या काळात म्हणजे 2014ला राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं.
याच भारतीय जनता पक्षाच्या सरकार स्थापनेच्या काळात राज्यातली काँग्रेस पूर्णपणे अशी मरगळलेली होती. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व होतं. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस भारतीय जनता पक्षाबरोबर संघर्ष करीत होती आणि त्याचं कारण होतं कोल्हापूर जिल्ह्याला सतेज पाटील यांच्यासारखं नेतृत्व त्यावेळी मिळालेलं होतं. कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसला सतेज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वामुळं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकलेला होता. विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस त्या काळात आपलं अस्तित्व टिकवून होती आणि याच काळात सतेज पाटील जे एका कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघापुरते मर्यादित होते, ते या काळात कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते म्हणून पुढे आले. कोल्हापूर जिल्ह्याचं काँग्रेस नेतृत्व म्हणून सतेज पाटील या काळात पुढे आले आणि त्यानंतर त्यांचा व्यवहार हा कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेता असल्यासारखा हा त्यांचा व्यवहार होता. म्हणजे एखादा नेता पराभवानंतर त्याला कसा फायदा होतो म्हणून याकडे बघितलं पाहिजे. खरं तर 2014च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला नसता तर कदाचित आज जे सतेज पाटील दिसत आहेत ते सतेज पाटील दिसलेही नसते असं मला वाटतं. पण त्या पराभवानं त्यांच्यात पूर्ण अंतर्बाह्य बदल घडवून आणला आणि ते त्यांच्या स्वभावात खूप बदल झाला, राजकारणात खूप बदल झाला, वर्तनव्यवहारात खूप बदल झाला आणि सर्वांना सोबत घेणारं नेतृत्व जे आधीच्या काळात थोडं एक व्यक्तिगत एककल्लीपणाने चालणारं नेतृत्व होतं, ते सर्वांना सोबत घेणारं नेतृत्व अशा पद्धतीनं त्यांनी आपली वाटचाल 2014 नंतर सुरू केली. दरम्यानच्या काळात ते विधान परिषदेवर निवडून आले. 2019ची निवडणूक कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील उभे राहिले. त्या ऋतुराज पाटलांनी अमल महाडिक यांचा पराभव केला आणि 2014चा जो सतेज पाटील यांचा पराभव होता त्या पराभवाचा वचपा काढला. दरम्यानच्या काळात विधान परिषदेचे सदस्य होते. ते विधान परिषदेत खरं तर ते काँग्रेसचे गटनेते आहेत. आधी महाविकास आघाडीचं सरकार असताना ते मंत्री होते. नंतर खरं तर ते विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते होऊ शकले असते. पण महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवसेनेला दुखावू नये म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला नाही आणि सतेज पाटील यांचं विरोधी पक्षनेतेपद हुकलं. पण ते काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते झाले. राज्याच्या पातळीवर त्यांचं नेतृत्व पोहोचलं. राज्याच्या नेतृत्वाच्या फळीमध्ये सतेज पाटील यांना तर आपसुक स्थान मिळालं. केवळ ते पद मिळालं म्हणून नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी काँग्रेस अत्यंत मजबूत बनवलेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातली काँग्रेस ही त्यांनी राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसचं अस्तित्व अतिशय ठसठशीत बनवलेलं होतं. त्यामुळं आपोआपच त्यांना ती संधी मिळत गेली आणि राज्य पातळीवर राजकारण करताना जी एक प्रगल्भता लागते ती प्रगल्भता ते वेळोवेळी दाखवत आले. मला वाटतं 2024ची विधानसभेची निवडणूक ही सतेज पाटलांच्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातले कुठले मतदारसंघ काँग्रेसनं निवडायचे आणि कुठल्या मतदारसंघातून कोण उमेदवार द्यायचा याचे सर्व अधिकार सतेज पाटील यांच्याकडे होते. सतेज पाटील म्हणतील तो त्या मतदारसंघात उमेदवार असं चित्र होतं. केवळ काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा व्हायची. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देताना कोण उमेदवार असेल तर तो फायद्याचा ठरेल या संदर्भात त्यांचा विचार महत्त्वाचा मानला जात होता. आणि असं एकूण राज्याच्या पातळीवर हे चित्र निर्माण झालेलं असताना कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ एकूण प्रचंड गुंतागुंतीचा बनलेला होता. म्हणजे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. त्याच्या आधी जी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचं सगळं राज्यानं त्यांचं नेतृत्व बघितलं होतं. म्हणजे त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपला संपूर्ण पक्ष राज्य पातळीवरचा मैदानात उतरवलेला होता. त्याविरुद्ध सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्यापासून एकट्याने यंत्रणा चालवली होती आणि ती एक हाती सतेज पाटील यांनी निवडणूक लढवली होती आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या एकूण राज्यभरातल्या आक्रमणाच्या पुढं त्यांनी ती पोटनिवडणूक काँग्रेसला जिंकून दिलेली होती. 2024च्या निवडणुकीत त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. खरं तर
राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे इच्छुक होते, सगळीकडे असतं इच्छुकांच्यात नाराजी होत असते, तशी इथंही नाराजी व्यक्त झाली. त्या नाराजीचा सूर अधिक तीव्र होता. खरं तर त्यावेळी असं मानलं जात होतं की सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून ही उमेदवारी मिळवून आणलेली आहे, त्यामुळे सतेज ही उमेदवारी ते बदलणार नाहीत. पण एकूण नाराजीचा सूर लक्षात घेतला आणि सतेज पाटील यांनी ही उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला. खरं तर मला वाटतं सतेज पाटील यांच्या राजकीय जीवनातला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मी अशासाठी म्हणतो की एकूण लोकभावनेचा आदर करून आपला निर्णय चुकला आहे आणि त्याविरोधात येणारी प्रतिक्रिया तीव्र आहे हे लक्षात घेऊन ताठरपणा न दाखवता इगोचा प्रश्न न करता त्यांनी कोल्हापूर उत्तरची उमेदवारी बदलण्यास अनुकूलता दर्शवली आणि कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवार आली. खरं तर आधीपासून इथं कोल्हापूर उत्तर मतदारसंघातनं सतेज पाटलांचं स्वतःचं नाव चर्चेत होतं, मधुरिमाराजे छत्रपती यांचंही नाव चर्चेत होतं. पण ऋतुराज पाटील सतेज पाटलांचे पुतणे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मधुरिमाराजे यांचे सासरे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवलीत. तर एकाच कुटुंबात पुन्हा दुसरा उमेदवार नको म्हणून दोघांनी बाजूला राहण्याचा प्रयत्न केलेला होता. पण शेवटी असा काय खेळ झाला की तिथं मधुरिमाराजे यांची उमेदवारी पुन्हा इथं आली. सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शवली. मला वाटतं नेत्याला पुढं जाण्यासाठी खूप थोडा लवचिकपणा आवश्यकता असतो, आपला ताठरपणा सोडावा लागतो आणि लोकभावनेचा आदर करून पुढं जायचा असतो. मला वाटतं सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर कोल्हापूरची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन त्यांनी आपण अधिक व्यापक पटावरचं राजकारण करण्यासाठी सिद्ध आहोत हे दाखवून दिलेलं आहे. बघूया कोल्हापूरच्या उत्तरच्या मैदानात काय होतंय, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काय होतंय. धन्यवाद.